या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील खासदार निलेश लंके यांनी पुढील लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्वी दिलेला इशारा पुन्हा चर्चेत आला आहे। निलेश लंके लोकसभेच्या रिंगणात उतरत असताना अजित पवार यांनी त्यांना विधानसभा सोपी पण खासदारकी तितकी सोपी नाही असा सल्ला दिल्याची चर्चा होती। आता लंके यांनी पुढील निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने त्या वक्तव्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांनी सुजय विखे यांचा पराभव करत मोठे राजकीय उलटफेर केला। सामान्य माणूस विरुद्ध घराणेशाही या मुद्द्यांवर लंके यांनी प्रचार केला आणि मतदारांनी त्यांना साथ दिली। निवडणुकीदरम्यान लंके यांनी नगर मनमाड रस्ता, पाणी योजना, शेतकऱ्यांचे प्रश्न, MIDC, आरोग्य सुविधा, शिक्षण आदी अनेक मुद्द्यांवर काम करण्याचे आश्वासन दिले होते। मात्र 2 वर्षांच्या कालावधीत या आश्वासनांपैकी किती पूर्ण झाली यावर आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत। विरोधकांकडून आता असा आरोप केला जात आहे की खासदार म्हणून लंके यांनी मतदारसंघातील प्रश्न संसदेत प्रभावीपणे मांडले नाहीत, तसेच स्थानिक विकासाच्या मोठ्या प्रकल्पांमध्येही अपेक्षित गती दिसली नसल्याची टीका होत आहे। लंके यांच्यावर काही काळ विशिष्ट समाजाकडे झुकते माप दिल्याचा आरोपही झाला। याचवेळी त्यांनी पंढरपूर वारी, अन्नदान, गड किल्ले स्वच्छता मोहीम अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतले। लोकसभेत घराणेशाही विरोधात भूमिका घेणाऱ्या लंके यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या पत्नीला उमेदवारी दिल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली। या निर्णयाचा फटका बसत पारनेर मतदारसंघात पराभव पत्करावा लागला। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटात स्थानिक राजकारणात पुन्हा प्रभाव वाढवला। महाविकास आघाडीतील काही उमेदवारांच्या पराभवाचे खापरही लंके यांच्यावर फोडले गेले। लंके यांनी पुढील लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे। नगर दक्षिणच्या राजकारणात निलेश लंके यांचा निर्णय हा मोठा टर्निंग पॉईंट मानला जात आहे। आगामी काळात ते कोणती भूमिका घेतात आणि मतदारसंघाच्या अपेक्षांना कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट तिचा जागर।